इथं आता काय महायुतीच वार आहे. हा बालेकिल्ला PN पाटील साहेबांचा आहे. प्रकाश मोडेंना पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्यावर फिरणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं जास्त वर्चस्व आहे. दादाने जवळजवळ 5-7 वर्ष झालं चांगलं काम केले भागात. तुम्ही रात्रीचे 2 वाजता जर त्यांना फोन केला तर तुमच्या कुठल्याही कामाला येण्याची ताकद फक्त प्रकाश मोगडे यांच्याकडे आहे. टाटा मोटर्सला म्हणजे टेल्कोला पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस सलग 5 वेळा अध्यक्ष होणारा पहिला माणूस. त्यांचा उद्देशच असा आहे की समाजाला आपण कुठेतरी पुढे नेलं पाहिजे. 400-500 लोकांची म्हातारी माणसांची पेन्सिल केलेली आहे. सर्वसामान्य माणसांचा तो आधारवाड आहे. शांत स्वभाव असणारा माणूस प्रकाश मोगडे साहेब. ते निस्वार्थी माणूस आहे. कशाचाही डाग त्याच्यावर नाही आहे. विश्वास काम बघून त्यांना रात्री 12 वाजता 1 वाजता जरी फोन केला तर जनतेसाठी ती उभा राहण्यासारखी व्यक्ती आहे. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत. सध्या कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या वातावरण जे आहे ते आता चांगलंच तापलेलं आहे. कारण अवघे 2 दिवस उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिल्लक आहेत. दुसरीकडं वेळ देखील कमी आहे. 5 फेब्रुवारीला मतदान होते, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये लगबग जी आहे ती वाढलेली आहे. एकीकडे निवडणुका होत राहतील, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य जे काही ग्रामस्थ असतील, प्रत्येक गावातील नागरिक असतील, यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत, या निवडणुकीकडे ते कसं बघतायत, त्यांच्या परिसराचा विकास झालाय की नाही, ह्याच गोष्टी जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील खाटांगळे या गावामध्ये मी सध्या उभा आहे. माझ्यासोबत या ठिकाणी काही ज्येष्ठ मंडळी या चौकामध्ये सायंकाळच्या वेळेला बसलेल्या, आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, निवडणुका आता जिल्हा परिषद सुरू झालेल्या आहेत, कसं वातावरण आहे आता? तर वातावरण आता काँग्रेस PN पाटील ग्रुपचं वातावरण चांगलं आहे. बर. आता तो काँग्रेसचा PN पाटीलचा ग्रुप हा राष्ट्रवादीमध्ये कन्व्हर्ट झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचं जास्त वर्चस्व आहे. आणि हा मतदारसंघ गेले जिल्हा परिषद स्थापनेपासून हा काँग्रेसचाच बालेकिल्ला आहे. बरोबर आहे. इथून पुढे इथून कुठलाही मतदारसंघ जे 4 मतदारसंघ आहेत आपले, सांगू मतदारसंघ असून जे, सोडवणी मतदारसंघ असून जे, प्रत्येक मतदारसंघ असून जे, किंवा हसूल मतदारसंघ, हे सगळे मतदारसंघ PN पाटीलच्या वर्षाखाली पंचायत समिती असून जिल्हा परिषद मध्ये. बरोबर आहे. पण आता राहुल पाटील जे आहेत, PN पाटील यांचे चिरंजीव, ते आता अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत. त्याचा काय फरक पडेल काय? अजित पवार गटाचा PN पाटील म्हणजे अजित पवार गट. बर. म्हणजे असं काय अजित पवार गट म्हणजे काय वेगळा गट काय नाही. आता काय वाटते मग, या इथनं भरपूर जण इच्छुक असतील, कुणाचं वारा असं काय इथं वाटतं? आता राष्ट्रवादी काँग्रेसचा वाढा जास्त आहे. तिथे रेखाताई प्रकाश मोगडे हे इथे जिल्हा परिषद उत्सुक आहेत आणि त्याचं काम पण चांगलं आहे. ते सीट निवडून येण्यासाठी आहे का त्यांचं काम? आहे काम आहे, काम त्याचं भरपूर काम आहे. त्याने आमच्या गाव आणि या भागातले जवळजवळ 700 ते 800 प्रकरण श्रावणबाळची केलेले आहेत. अजून त्यांचं जिल्हा परिषद पद नाही, कुठलं काही नाही, तरी पण त्यांनी कामं केली आहेत. आणि निवडून आल्यानंतर कामं केल्यात तर मग त्यांना आता पद, जिल्हा परिषद सदस्य पद कशाला पाहिजे? कामं म्हणजे तिने आपण हे व्हायचं म्हणजे केलं ना सगळं जिल्हा परिषद काही स्वार्थ नाही. पण पहिल्याच उभा लोकांपर्यंत काय ते करतोय आणि आपलं का निवडून द्यायचं हे काय विजन पाहिजे म्हणून त्यांनी आपली कामं केल्या लोकांची. आता गेली 4.5 वर्ष झालं प्रशासकाचा कारभार होता, तो कारभार कसा वाटला तुम्हाला? नाही, कारभार ते भ्रष्टाचार कारभार आहे. त्या कारभार जिल्हा परिषद सदस्य जर इथं आला निवडून तर त्याच्याकडनं कामं होतील असं वाटतं? 100% काम होईल. आता तुम्ही म्हणताय, काय सांगाल, तुम्ही म्हणताय की आता रेखा प्रकाश मोगडे जे आता पहिल्यांदाच की नाही आमच्या गावात पहिल्यांदा त्यांनी हे केलंय, तिकीट घेतलंय. तिकीट घेऊन आता की नाही इलेक्शनला की नाही अजून कोणी प्रचार केला नाही. खरं की दादांनी की नाही झालं आता की नाही मला ते 5-6 महिने झाले, 5-6 वर्ष चालू आहे. म्हणजे हे सगळा त्यांनी हे केलं, काय अडचण नाही, काय नाही. जिल्हा परिषदसाठी पहिल्यांदाच आमच्या गावात जिल्हा परिषदला तिकीट मिळालं. जिल्हा परिषदला पहिल्यांदाच तिकीट मिळालं ह्या बारक्या गावात. त्यामुळे आम्ही दादाला बिनधास्त. काय सांगताय तुम्ही, प्रकाश मोगडेंचं हे म्हणा लागले, तुम्हाला काय वाटतं इथं? दादाने जवळजवळ 5-7 वर्ष झालं चांगलं काम केले भागात. टाटा मोटरचे युनिट अध्यक्ष आहेत ते. आणि भागातील बरीच मुलं जॉबला पुण्यामध्ये नेऊन गावात भागाभागातली पोरांचं चांगलं काम केलेलं आहे त्यांनी. त्यामुळे मोगडे साहेबांची शिटी साथ देतील का वाटते? 100% साथ देणार. कुठंतरी मोगडे, आता तुम्ही म्हणताय मोगडे म्हणा लागलेत, हे पैशाचा वापर करून लोकांना दबाव. ऍक्च्युली तुम्ही तसा विचार केला तर सर्वसामान्यांचा नेता, सर्वसामान्यांचं जे चेहरा आहे हे प्रकाश मोगडेंच्याकडे बघितलं जातं. तुम्ही रात्रीचे 2 वाजता जर त्यांना फोन केला तर तुमच्या कुठल्याही कामाला येण्याची ताकद फक्त प्रकाश मोगडे यांच्याकडे आहे. कारण उद्देश त्यांचा हा सामाजिक कार्याचाच आहे.
बर. पण सामाजिक कार्याला एक पद असावं हे उद्देश ठेवून त्याने काम केलेलं आहे. सर्वसामान्यांच्या कुटुंबासंबत आता तुम्ही विचार केला की आपल्या भागातच असू दे तर लहान मुलांची सुद्धा त्यांची ओळख आहे. एवढा त्यांचा कनेक्टिंग ह्या समाजाशी आहे. आणि त्यांचा उद्देशच असा आहे की समाजाला आपण कुठेतरी पुढे नेलं पाहिजे. कारण गेली अनेक वर्षे ही व्यक्ती पुण्यामध्ये असून सुद्धा तिने गावाशी ज्यांचा कनेक्ट आहे, गावाशी नाळ जे आहे ते अत्यंत चांगल्या पद्धतीची नाळ तिने या गावाशी या भागाशी केलेलं आहे. बरोबर. आणि तरुण मुलांना नोकरी वयस्कर माणसांना जे सामाजिक काय लागतोय, आधार लागतोय, हे सगळ्या गोष्टीची पात्रता किंवा ज्यांच्या गोष्टी अंगात आहेत ते फक्त प्रकाश मुगडे आहेत. तुम्ही कधीही त्यांचा विचार करा, तुम्ही कुठल्याही कामाला ते नाही म्हणणार नाही. शांत स्वभाव असणारा माणूस, प्रत्येक कामाला झोकून देण्याची प्रवृत्ती असणारा माणूस म्हणजे प्रकाश मुगडे साहेब. बरोबर. आता आपण अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितलेले आहेत. हे बघत असताना असं होते की निवडणुकीपुरतं यायचं, लोकांना भेटायचं, निवडून आलं की 5 वर्ष परत गायब व्हायचं. तसं प्रकाश मुगडे करणार नाही. ऍक्च्युली कसं आहे, तुम्ही जर आता बघितलं की मी टाटा मोटर्स मध्ये जवळजवळ 4 ते 5 वर्ष मी काम केलंय. म्हणजे 5 वर्ष मी पुण्यामध्ये दादांच्या संपर्कात काम केलंय. की त्या व्यक्तीला पदाचा मोह कधीही नाही. पद हा उद्देश आता झालाय की आता हे इलेक्शन त्याच्या अगोदर गेले 20-25 वर्ष झाले हे सामाजिक काम करतात. पदासाठी त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. पदाचे असे याच्या अगोदर सुद्धा गावाकडे आले असते ते. पण समाजाला, आपल्या ग्रामीण भागातील लोकांना कुठंतरी एक चांगली सोय व्हावी, त्यांचा उपयोग कुठेतरी व्हावा, त्यांना जिल्हा परिषदची माहिती मिळावी. जिल्हा परिषदची जी कामं आहेत, जिल्हा परिषदेमध्ये ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम पोहोचवल्यात का त्यांनी कधी? पोहोचवल्यात 100% पोहोचवल्यात. आता सुद्धा त्यांचं तेच काम आहे. आणि ह्यो उद्देश ठेवूनच ते या राजकारणात उतरलेले आहेत. मामा, आम्हाला काय वाटतं म्हणजे आम्हाला काय वाटत नाही. आता त्यानं 400-500 लोकांची, म्हातारी माणसांची पेन्सिल केलेली आहे बर. आता सध्या. आणि आता ते 2 वर्षी गावातच आहे. पेन्सिल केली म्हणजे गावाचा विकास झाला का? नाही, भागाचा, सगळ्या भागाचा विकास केला आहे. भागातही पेन्सिल 400-500 लोकांचं हे पेन्सिल केली आहे. आता कुठंतरी त्यांना आता ते जिल्हा परिषद सदस्य पद पाहिजे, स्वार्थ बघितला त्यांनी अनेक आता लोकांची कामं करायला सुटल्यात. नाही तसं काही नाही. पहिल्या पास करते बर. दुसरं काही नाही. तुम्हाला काय वाटतंय? प्रकाश मुगड्यानं काम चांगलं केलेलं आहे का भागात आमच्या? केलंय का निराधाराचे पैसे लोकांना दिले म्हणून? नाही तसं काही नाही. चांगलं काम करत आहे. आता काय तुमच्या अपेक्षा काय आहे? गावात काय व्हायला पाहिजे? अजून त्यालाच मतदान त्यालाच करणार हो भाग एवढा. त्याला निवडून त्यालाच आम्ही आणणार आहे. कुणाला? आमच्या गावात आम्हाला मुगड्यालाच आम्ही निवडून आणणार आहे. आम्ही भागाभागात का तर आमचा विकास सगळ्या भागाचा केलाय त्याने. त्याचा वाक्रपेटला मोठा लगीन मंडप आहे किंवा ते सगळ्या त्याच्या वळकी बिळकी सगळ्या त्याच्या भरपूर येतात. ओळखेत म्हणून काय लोक साथ देतील? देणार त्याला भरपूर देणार आहेत. तुम्ही प्रत्येक दुसऱ्या चांगला आहे गावात जाऊन बघा. त्यांचं. तुम्ही जर ऍक्च्युली बघितलं की नाही तर सामाजिक काम त्यांचं अतिशय चांगलं आहे. केलेलं आहे की ज्या लोकांच्याकडे जी परिस्थिती कमी आहे अशा सगळ्या गोष्टीला सहकार्याचं काम त्यांच्या अंगात एकदम चांगलं आहे. एक चंद्रासारखा शीतल माणूस असा आहे. आपल्याला प्रत्येकाला वाटतं की हे माझा जवळचा माणूस आहे असं प्रत्येकाला वाटतं. त्यामुळे लोक त्यांच्याशी साथ पण आता देतील. कुठंतरी राष्ट्रवादीकडनं आता ते उभारणार आहेत म्हणताय तुम्ही. राष्ट्रवादी त्यांचा विचार करणार का? तिकीट दिल करतील 100% कारण असले कार्यकर्ते मिळणं एवढं सोपं राहिलेलं नाही. तुम्ही यावेळी मतदान करत असताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? दोन्ही बघणार. कारण पक्ष चांगला आहे आणि पक्षाला योग्य व्यक्ती पक्षाला मिळालेले आहे. 4.5 वर्ष झाली जिल्हा परिषद प्रशासक होते, जिल्हा परिषद सदस्य कोण नव्हता, लोकप्रतिनिधी नव्हता. काय गावात फरक पडला काय? हो, फरक पडला की लोकांची रखडलीत कामं सगळे. बर. काही योजना बिजना गावात निधी कुठला आला नाही. त्यामुळं आता जिल्हा परिषद सदस्यांच्या अपेक्षा आहे निधी देणे. कसा पाहिजे जिल्हा परिषद सदस्य? जिल्हा परिषद सदस्य असा पाहिजे की काही लोकांची गावात कामं रेखाडलेले ते पूर्ण करणारा पाहिजे. रस्त्याची कामं म्हणा, परत काही घरकुल गावात मिळालेल्या नाही आहेत. अशा अनेक योजना आहेत त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे गावात. त्यासाठी आपणाला हे महत्वाचं आहे निवडून द्यायचं गावात. कसं आता कोण आहे इकडे तसं काम करणार माणूस? आमच्या इथं रेखाताई प्रकाश मुगडे हे फिक्स आहेत. चांगले काम करणारे उमेदवार आहेत राष्ट्रवादी पक्षात. त्यामुळे त्यांचं चांगलं हे आहे भागात आपलं वातावरण आहे. काय बाजाराला झाला का नाही बाजार? हो झाला की. आता निवडणुकीचा बाजार उठलाय. काय वाटतंय वारं कोणाचा इकडे? आहे की प्रकाश साहेबांचं आहे की मुगडे साहेबांचं आहे. कारण त्यांचं नेतृत्व वगैरे चांगलं आहे.
परत कामं पण फास्ट मध्ये होतात सगळी. होत्यात का? हो होतात. असं म्हणतात की त्यांच्या गाडीची कधी काच खाली होत नाही आणि कामं काय गाडीची करणार? काच म्हणजे ते तसं काय नाही, त्याचा काय विषय नाही. हा? कोण तशी म्हणणारे माप असतात लोक. बरं. असं म्हणतात मुखीपोटी यायचं, हात जोडायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष काय होतं? तसं काही नाही, तसं काय नाही. ते उगाच लोक काय ना काय तर उठवतात. शेवटी राजकारण म्हणजे असं. बर. नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सुरू आहेत. काय वाटते तुम्हाला या निवडणुकीबद्दल? कसा जिल्हा परिषद सदस्य पाहिजे? लोकात मिसळणारा, पद आल्यानंतर काम करणारा, हा, पद आल्यानंतर आत गाडीत बसून आत फडकून जाणार नसावा. बरोबर. हा, पद आल्यानंतर निदान काम नाही केलं तरी निदान माणसांना बोलणार तरी असावा. हा, हा, हा. आनंद अडचणी आमच्या असतात ती एकात्रित सोडवावी. बरोबर. गावच्या विकासासाठी काय तरी करावं. बरोबर. कुठला आपला निधी खर्च करावा. हा. आता काय वाटते तुम्हाला? कुणाचा वारा असेल असं वाटतं इकडे? इथं आता काय माहितीच वार आहे आणि आमच्या मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट. का हो? उमेदवार चांगला आहे. दोन वर्षापूर्वी उमेदवारी जाहीर झाली आहे. बर. त्यामुळे त्यांनी जवळजवळ संपूर्ण मतदारसंघाचा तिसऱ्यांदा दौरा चालू आहे. कोण आहे आता असं उमेदवार? प्रकाश मुगडे चे मालकीन रेखा प्रकाश मुगडे. बर. पण त्यांच्याकडनं कामं होतील असं तुम्हाला तरी 100% आता जवळजवळ 700-800 लोकांच्या पेन्शनी त्यांनी केल्यात. वाटतं? ज्या 65 वर्षावरच्या लोकांच्या किंवा अपंग निराधार हा, त्या लोकांच्या 700 लोकांच्या पेन्शन केल्यात भागातल्या, बर. त्या मतदारसंघातल्या. आणि अजून जवळजवळ मला वाटतं 400 ते 500 फॉर्म चालू आहेत, आता भरायला चालू आहेत. काका, माझा एक असा प्रश्न असणार आहे. या ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शन सुरू केला म्हणजे विकास झाला का हो? नाहीच की, पण त्यांना आता पद नाही ना कुठलं, त्याचा विकास स्वतः विकास काय करणार? हे पदाचा कुठेतरी आता प्रकाश मोगडेंना स्वार्थ असणारच की हो? आहेच की, त्यांना पद मिळावं असं त्यासाठी चाललंय ना त्यांचं आता ते हा. काम केल्याशिवाय काम केल्याशिवाय माणसं मतदान तरी देणार. मग एकदा पद मिळाल्यावर 5 वर्ष गायब होणार नाही? नाही होणार नाही. खात्री आहे. जो माणूस कुठलंही पद नसताना हा. 700 पेन्शन करतोय लोकांच्या स्वतः पैसे खर्च करून, हा. तो माणूस निवडल्यानंतर काम 100% करणार, खात्री आहे मला. तुम्ही ज्याप्रमाणे आता म्हणाला की जिल्हा परिषद सदस्य हा एकदा निवडून आला की गाडीतनं नुसता हात करून जाणारा नसावा, असा नसावा. उद्या जाऊन प्रकाश मोगडेंच्या मेसेज जे काय असतील ते निवडून आल्या किंवा प्रकाश मोगडे हे निवडून आले तर ते देखील तसंच करणार, गाडीच्या काचा खाली करणार ते नाही, तसं नाही करणार नाही. आम्हाला खात्री आहे तसं करणार गरिबीतून वर आलेला नाही. माणूस माणूस आहे. गरिबीतून वर आलेला आहे. गरिबीची त्याला जाणीव आहे. पाठीमाल्या गरिबीची जाणीव आहे. सर्वसामान्य माणसांचा तो आधारवाड आहे आता इथं सध्या. आणि एक तर म्हणजे ते निस्वार्थी माणूस आहे. कशाचाही डाग त्याच्यावर नाही आहे भ्रष्टाचार याचा. आणि गोरगरिबाच्या सामान्य माणसातला गरीब कुटुंबातला माणूस वर गेलेला आहे. त्याच्यामुळे तो आम्हाला आता असार्थ अभिमान आहे त्याचा आणि आम्हाला तसा माणूस हवा आहे. म्हणजे प्रतिनिधी म्हणून आमच्या जिल्हा परिषदेचा रेखा प्रकाश मोगडे असावा असं आमची मत आहे आणि आम्ही त्याला 100% निवडून देणार अशा आणि येणार अशी आमची खात्री आहे. कुठंतरी इथं पी.एन. पाटील गट म्हटलं जात होतं. पी.एन. पाटील गट हा स्ट्रॉंग मानला जातो. तर आता राहुल पाटील जे आहेत ते काँग्रेस सोडून ते आता राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत. त्याचा कुठं परिणाम होईल असं वाटतं? काही नाही करणार. काँग्रेसमध्ये कोण नाही तर जो पीएन साहेब सांगेल तो गट, राहुल पाटील सांगेल ती पार्टी. एक जो गट आहे मानणारी माणसं आहे. पीएन साहेबाला मानणारा जो गट आहे राहुल पाटील जिथं तिथं तो गट. अजून त्या गटाला मानणारे लोक आहेत पुष्कळ. आमच्यासारखी जुनी माणसं मांडळी आहेत. कारण राहुल पाटलांना आमच्या गावात 300 मताचं लीड मिळालं. ह्या गावात आमच्या जरी त्यांचा पराभव झाला असला तरी लीड मध्ये आमच्या गावात. आता पक्षाचं राजकारण भरपूर झालेलं आहे. इकडे तिकडे राजकारण उलटापालटी भरपूर झाल्या, सगळे झाले. आता ही निवडणुकीमध्ये आता तुम्ही ज्यावेळेला मतदान, आता 5 फेब्रुवारीला मतदान आहे, मतदान करताना तुम्ही माणूस बघणार आहे की पक्ष बघणार? माणूस आणि व्यक्ती. राहुल पाटील दोन्ही पण. राहुल पाटील आणि शिक्का मारायचा नाही, त्या व्यक्तीकडे बघून शांत करायचं. बर. त्या ती व्यक्ती आपल्या मनासारखी जर व्यवस्थित आहे त्यालाच करणार. आता प्रकाश मोगडे कुठंतरी पैशाचा वारेमाप वापर करणार आणि मग निवडणूक लढवणार लोकांवर. आमच्याकडे लाखानं पैसे आहेत, त्यांनी द्यायचं काय आम्हाला? कारण आम्ही आमच्या गावाला आमचे पाहुणं पैशाला सांभाळणार. पैसे खर्च करायची आवश्यकता नाही. प्रकाश मोडेंना पैसे खर्च करण्याची आवश्यकता नाही. आम्ही स्वतःचे पैसे खर्च करून त्यांच्याकडे फिरणार. फिरतोय आम्ही आता. आम्ही तुम्हाला सांगतोय का, प्रकाश मोडे व्यक्ती अशी आहे, टाटा मोटर्सला म्हणजे टेल्कोला पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस सलग 5 वेळा अध्यक्ष होणारा पहिला माणूस. सलग 5 वेळा पुणे जिल्ह्याच्या बाहेरचा माणूस अध्यक्ष होणारी पहिली वेळ, म्हणजे पहिला एकटाच तो माणूस. त्यानंतर पण नाही, जवळजवळ 40,000 कामगार आहेत टेल्कोचे, तेवढ्यांचा तो कामगार प्रतिनिधी होता, म्हणजे कामगार युनियनचा अध्यक्ष होता.
बर पण त्या माध्यमातून आपल्या भागातल्या आपल्या बरीच गावातल्या- बरीच मुलं बरीच कुटुंबांना त्यांना पण आधार आता माहित नाही आकडा नेमका सांगता येणार नाही की किती पोराशी कामाला लावली म्हणजे संसार बऱ्याच लोकांचा संसार फुलवले कुटुंब ती लोकांना त्यांना कामाला- कल्याणकारी त्यांना सांगता येणार नाही. इतक्या लोकांनी आमच्या जिल्ह्यातल्या माझा नातू तिने लावला नेऊन पुण्यात हा. टेलकोला तिथं कामाला. बर आता आहे तो पोरग तिथं आता म्हणून आलंय तुम्ही प्रकाश मुगडे कुठेतरी म्हणता वाटतं नाही पाहुणा आहे माझा नातेवाईक. नाही तसं नाही पाहुणा भाचा आहे. माझा पाहुणा आहे तू काय गावचा पाहुणा आमच्या त्यांचं आडनाव मुगडे आमचे गाव पाटलांचं सगळ्या पाटलांचं तू पाहुणे आहे त्याचा काय संबंध नाही हा. पण त्यांनी जे काम करायचं त्यांची वृत्ती आहे हा. आता एवढी पोरं डुकर लावलीत हुडकून नेऊन सांगायचं पोरग्याला माहीत लावून दे बर कोण करत सांगा मला कुणाचाही रुपये न घेता तुमचा मुलगा आहे तुम्हाला सांगायचं काय झालं पोर काय झालं आयटी झाले बर माहीत लावून दे मित्र तू तरुण आहेस तुला काय वाटते रे तुझ्या मनातला जिल्हा परिषद सदस्य कसा असावा कसं म्हणजे गेली कित्येक वर्ष प्रकाश मोडे हे नाव पहिल्यापासून या काटाया गावात रुजत आहे आणि पुण्यात त्याचनी काय असं नाही की ती टाटा मोटर्सला युनियन अध्यक्ष होते हा. ज्यावेळी युनियन अध्यक्ष असताना त्यांनी भरपूर लोकांची कामं केलीत हा. त्यानंतर त्यांनी आपल्या पी एन साहेबांच्या माध्यमातून 2012 पासून हा. 2012 पासून 2012 पासूनच विठाई चंद्राई शैक्षणिक फाउंडेशन मार्फत हम्म. किती म्हणजे आपल्या भागातील हुशार पोराशी बक्षीस द्यायची सामाजिक फाउंडेशनच्या मार्फत रक्तदान शिबिर असू देत वृक्षारोपणचे कार्यक्रम असू द्यात किंवा 10वी-12वीचे गुणगौरव समारंभ असू द्यात असे कित्येक लोकांचं या उपक्रम या आपल्या विठाई चंद्राई मार्फत राबवण्यात आलेलं आहे. आता एवढा मोठा जिल्हा परिषद मतदारसंघ म्हणजे काय बारका नसतोय 12 वाड्या असतील इकडं गावं भरपूर असतात एवढं सगळं असते मग एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये लोक प्रकाश मुगडेंच्या मागे राहतील का हो? राहणार की आता जवळजवळ सगळ्यांची कामं केली. प्रत्येक माणसाच्या 3 वेळा दारात जाऊन आलेला तो अजून दुसऱ्या उमेदवारांचा कुठल्या उमेदवार फिक्स नाही हा. दुसऱ्या कुठल्याही पार्टीचा उमेदवार अजून फिक्स नाही हम्म. तोपर्यंत आता तिसरी खेप चालू आहे म्हणजे भेटाई पण लोकांना राष्ट्रवादीनं दिले का हो तिकीट 100% फायनल बाहेर फिरायला सांगितलंय आम्ही आता त्यांच्या गाडीचं चिन्ह लावून फिरतोय हा. गाडीवर घड्याळ चिन्ह लावून फिरतोय आता बरं. चिन्ह बघा कोण दाखवतंय? घेऊनच फिरताय जोर फिरतोय चालू उमेदवार फायनल आहे घड्याळ का नाही बघा उमेदवारी त्यांची फायनल आहे त्यामुळे काय बाकीची काय अडचण नाही आता फक्त जाहीर व्हायचं फक्त एपी फॉर्म द्यायला फक्त बाकी आहे बर पक्षाचे वरिष्ठ जे काही नेते आहेत त्यांचा किती विश्वास असणार आहे प्रकाश मुगडेंच्या कामावर किंवा त्यांच्यावर असणार आहे 100% विश्वास असणार आहे. का प्रकाश मोरे ही मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे निस्वार्थी व्यक्ती आहे कुठेही कुठल्याही प्रकारचा कुठल्याही राजकारणात कुठे डाग नाही आहे गोरगरिबाची जाणीव असणारा गोरगरिबाची कामं करणारा सगळ्यात महत्वाचा एक माझा प्रश्न असणार आहे की हा सगळा संपूर्ण जो परिसर आहे हा काँग्रेसचा बालेकिल्ला हो म्हणतात. हो पेन साहेबांच्या जिकडे काय सांगतील तिकडे पेन साहेब असा हा काँग्रेसचा बाला किल्ला आहे. मग काँग्रेसची काँग्रेसचं लोक म्हणण्यापेक्षा साहेब हा बालेकिल्ला पी.एन. पाटील साहेबांचा आहे पेन पाटील. हा पी.एन. पाटील गटाचा हे आहे बरं. बालेकिल्ला त्यावेळी पेन साहेब काँग्रेसचे होते काँग्रेसचा बालेकिल्ला आज आता पेन राहुल पाटील राष्ट्रवादी जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा बालेकिल्ला बर मामा तुम्हाला काय वाटतंय ही सगळी जी बोला लागल्या जातात तुम्हाला पडते का हो हे? पटतंय का हो काय म्हणजे तसं कामाची व्यक्तीच आहे ती केल्या काय कामं केल्या वेगळी काय काम आता काय मुलासने नोकऱ्या लावल्या काय तरी केलं झालं तर ते फाउंडेशनचं हुशार रक्तदान शिबिर केलं हुशार विद्यार्थ्यांचं आता एकदा निवडून आलं की परत 5 वर्ष गायब होणार तर नाही हं? नाही काय ते गावात स्थायिक झाल्यात आता तिथे स्थायिक झाले त्याला दुसरा कुठला धंदा नाही ना शेती हं. अर्धा एकर शेती असेल गावात बर त्यांच्या मुलग्याचा त्यांना पुण्यात आता तिने आपला बिझनेस काढून दिलाय मुलगा शेटल केलाय तिने आता त्यानं तिकडे जायला 24 तास जनतेसाठी बाकी माझं पाणी लावायचं आहे माझ्याकडे पाणी पाळ्या माझ्या शेतात माझ्या उसाला तोडणी आली काही भानगड नाही 24 तास जनतेसाठी उपलब्ध माणूस माझा एवढा विश्वास का दिसतोय तुम्हाला विश्वास काम बघून त्याचं त्या उमेदवाराचं आता काम बघून आम्ही म्हणजे अगदी आनंदानं सांगतो कुठल्या गावातल्या एखाद्या व्यक्तीला विचारा इव्हन विरोधकांनी देखील सांगावं त्याच्या विरुद्ध काय हं. विरोधकांनी येऊन सांगावं काय केलेलं नाही प्रकाश मुगडेंचं ठीक आहे तुम्ही आता सगळे तुम्ही म्हणताय की प्रकाश मुगडेने कामं केली पोरांना नोकऱ्या लावल्या सगळ्या लावल्या त्यांच्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार त्यांना का 7 लोक देतील का देऊ नये प्रकाश मोडेंची बायको म्हणून साध्य त्यांच्या कामाची पोचपावती आहे ती तुम्हाला माहिती आहे का? प्रकाश मोढेंच्या कामाची पोचपावती आहे ती त्यांना रात्री 12 वाजता 1 वाजता जरी फोन केला तर जनतेसाठी ती उभा राहण्यासारखी व्यक्ती आहे ते पुण्यात होती आतापर्यंत तर या भागात नुसतं गावच म्हणले नाहीत
भागाच्या सगळ्या ऑल या करवी तालुक्याची त्यांनी नोकरी म्हणा कुठल्या त्यांच्या जेवढ्या माध्यमातून काम होतं ते त्यांनी अगदी जातीवंत केले. वाड्या वस्त्यांचं गाव आहे, वाड्या वस्त्यांपर्यंत माणसानं गेलं पाहिजे. आता पोहोचलेत ते इथं, आता आल्यापासून स्थायिक झाल्यापासून एकदाच नाही रात्र काढले. फक्त मतदानासाठी जाणार नाही काही पण सेवा असणार आहे त्यांची, काही अडचण नाही. सगळ्या गोष्टीत कुठलीही काही अडचण येते. अपघात झाला त्यांना समजलं पदरची गाडी घेऊन पळत त्या ठिकाणी जाणार. काय तर आर्थिक मदत सुद्धा देणार चालतं, आर्थिक मदत सुद्धा माणसाला देणार. कोणते वारले त्यातलं मी सांगतो, पेन पाटलांचं ह्या गावावर फार मोठं प्रेम आहे, उपकार आहे. पेन साहेबांचं उपकार आहे. समोर मंदिर बांधतोय गणे 50 लाखाची देणगी दिली त्या मागानं. का त्याचं उपकार आहे सर सांगा की? आणि तुमच्या समोर माणूस आहे गणे, त्याला साथ दिली त्या बिचाऱ्याला लक्षात, आणि त्यातनं मी पुढे गेलो. कळलं का तुम्हाला? आणि हे गाव म्हणजे काही 4-2 असेल ते भाग वेगळा, पण गाव अगदी गॅरंटेड सगळं पाठीमागे राहणार त्याच्या. बघा तुम्ही मतदान हे झाल्यानंतर. तर एकूणच आपण सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातील खाटांगळे गावातील आपण लोकांशी संवाद साधला. मनमोकळेपणाने लोकांनी आपल्यासोबत, ग्रामस्थांनी आपल्यासोबत गप्पा मारल्या आहेत. यामध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की या ठिकाणी PN पाटील साहेब जे होते, दिवंगत आमदार PN पाटील यांचा गट या ठिकाणी काँग्रेस म्हणून सक्रिय होता. मात्र आता जो त्यांचा गट आहे, PN पाटलांचा गट हा गटच आहे, तो कोणत्या पक्षाचा नाही, काही नाही. आता PN पाटील साहेब किंवा त्यांच्या माघारी आता राहुल पाटील साहेब जे म्हणतील तेच या ठिकाणी होत राहणार आहे, असं देखील या नागरिकांनी सांगितलं. दुसरीकडे यावेळेच्या जिल्हा परिषद जो सदस्य असणार आहे, तो सदस्य जो आहे तो लोकांच्यात मिसळणारा, त्यांची कामं करणारा, त्यांच्या व्यथा ऐकून घेणारा आणि अडीअडचणीला, संकटांना त्यांच्या सोबत असणारा, त्यांना या ठिकाणचा सदस्य हवाय. आणि अशा प्रकारे जर बघायला गेलं तर या ठिकाणी प्रकाश मुगडे जे या ठिकाणी आता त्यांच्या पत्नी या निवडणुकीमध्ये उतरणार आहेत. प्रकाश मुगडे सारखा जर एखादा उमेदवार या निवडणुकीमध्ये निवडून आला तर या ठिकाणी आणखीन चांगला विकास होणार आहे. कारण या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या माध्यमातून सुटला, तो म्हणजे बेरोजगार तरुणांना चांगल्या नोकऱ्या या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत, अनेकांचे संसार उभे राहिलेले आहेत. त्याचबरोबर या भागातील ज्येष्ठ नागरिक आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन योजना जी होती, ज्या जिल्हा परिषदेच्या अनेक योजना त्या योजनेच्या माध्यमातून या लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवलेल्या आहेत आणि त्याची काटेकोर अशी अंमलबजावणी देखील केलेली आहे. फक्त विकासाच्या गप्पा नाहीत तर साक्षात विकास करून दाखवणारा तो उमेदवार आहे, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या नागरिकांनी आपल्या समोर व्यक्त केलेल्या आहेत. एकूणच आता 5 फेब्रुवारीला मतदान होतंय, 7 फेब्रुवारीला याचा निकाल आहे आणि याच दिवशी आपल्याला कळणार आहे की खाटांगळे गाव किंवा या सगळ्या 12 वाड्या वस्त्यावरील लोकांचा कौल नेमका कोणाला गेलाय.